लोणार संघाचे आपल्याला पाहायला मिळते. खेळपट्टीवरती सुधीर कदम आहेत आणि त्याच्या सोबतीला पाहू शकाल आदित्य. आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज विश्वास. उंच पुरा असा हा गोलंदाज सातत्याने नेहमीच अनेक स्पर्धामध्ये तो आपल्या उंची होतोय. आज पहिल्या सामन्यापासून पाहतो की या खेळपट्टीमध्ये दुविधा पण आहे, कारण कधी कधी चेंडू अचानक उचली घेतो तर कधी कधी चेंडू खाली सुद्धा आज राहताना पाहिलेला आहे. म्हणजे या खेळपट्टीवरती फलंदाजी करणं एवढं सोपं नसणार आहे आणि तेच दृश्य आपण पहिल्याच चेंडूवरती पाहिलं. पहिल्याच चेंडूवरती आदित्य पूर्णपणे बीट झाला आणि चांगला चेंडूने मात्र सुरुवात केली गोलंदाज विश्वासनं. शांतमय वातावरण, लोकप्रिय हा क्रीडांगण. अगदी बरोबर चेंडू स्पर्श झाला, लाऊड अपील, परंतु इम्पॅक्ट कुठेतरी पाहिलं तर उजव्या स्टिकच्या भरपूर बाहेर होता आणि त्याचमुळे पंचाने मात्र या ठिकाणी ही अपील फेटाळली. लेगबायच्या स्वरूपात एक धाव तिथे मात्र जोडली गेली आणि अवांतर धावेने मात्र जय बजरंग स्पोर्ट लोणार संघाचं मात्र या ठिकाणी अकाउंट सुद्धा मात्र ओपन झालेलं आहे. पहिल्या दिवसापासून पाहू शकाल प्रेक्षकांची आपल्याला भरपूर गर्दी पाहायला मिळत आहे आणि हा इतिहास आहे या मैदानाचा. स्पर्धा कुठली असू द्या, तुम्हाला प्रेक्षकांची तुम्हाला गर्दी भरपूर संख्येने पाहायला मिळत असते. फक्त हवे चीप केलाय, फटका मिस टायमिंग आणि शॉट दरम्यानचा शत्रच्या चेंडूपर्यंत पोहोचलाय आणि त्याने झेल तिथे पकडला. मोठे विकेट, सुधीर कदम इथे मात्र बाद झाला शून्यावरती. हवेत खेळला गेला आणि त्याच अनुषंगाने मात्र संधी मिळाली शॉट दरम्यानच्या खेळाडूला की चेंडूपर्यंत तो पोहोचला गेला आणि शेवटच्या क्षणाला मात्र सुरक्षित हाताची जोडी सुद्धा पाहायला मिळाली. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सध्या पाहिलं तर आपण चौथा टेस्ट सामना सुरू आहे. ऑस्ट्रेलिया संघ पाहिला तर 474 धावसंख्येवरती ऑलआउट झाला आणि त्यांचा मात्र पाठलाग करत असताना भारतीय संघाने आतापर्यंत 111 धावा जोडल्या. 2 विकेट्स भारतीय संघाची सुद्धा मात्र बाद झालेल्या आहेत, परंतु यशस्वी जयस्वाल जबरदस्त कामगिरी करतोय. 60 धावसंख्येवरती खेळतोय आणि विराट कोहली सुद्धा मात्र नाबाद आहे, 21 धावसंख्येवरती खेळतोय. पुन्हा फटका हवेत केलाय, बीड केलाय, पाहू शकाल रेस सुरू आहे. शत्रशक मात्र चेंडूचा पाठलाग करतायत. जोपर्यंत चेंडूला उतरून फेक करतील तोपर्यंत 2 धावा तिथे मात्र पूर्ण झाल्या आणि भारतीय संघासाठी सुद्धा मात्र या दोन्ही टेस्ट सामने जर पाहिले तर करो या मरो अशी परिस्थिती आहे, कारण दोन्ही सामन्यामध्ये तुम्हाला विजय प्राप्त करायचा आहे. जर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जर तुम्हाला खेळायची असेल तर मात्र हे दोन्ही टेस्ट मॅचेस मात्र भारतीय संघाला जिंकावा लागतील. परंतु या सामन्यामध्ये जिंकेल कोण? बापगाव की लोणार? पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे, मार्गस्थ आहे. अगदी एस्टाच्या रोखण्याचा चेंडू हाताला गेला आणि पाहू शकाल चांगला ड्राईव्ह पाहिजे लॉंग ऑन वरती. शत्रशिक आहे, सिंगल धाव. पहिल्या षटकाचा विचार केला तर मात्र चांगल्या लेंथवरती आतापर्यंत विश्वासनं मारा केलाय. कुठलाही फलंदाजाला मोठा फटका खेळण्याची जास्त तो संधी निर्माण करू देत नाहीये. विकेट टू विकेट्स आणि अगदी फलंदाजाची पूर्णपणे हावभाव ओळखतोय आणि त्या अनुषंगानं तो मात्र हाताळणी करतोय. फक्त 4 धावा आतापर्यंत त्याने खर्च केल्या आणि एक मोठी विकेट सुद्धा प्राप्त केली सुधीरच्या माध्यमातून. आजच्या दिवसातील दुसरा सामना सध्या रंगतोय. सुंदर ही सकाळ ऑन साईडला खराब चेंडू होता, फुल टॉस, परंतु त्या ठिकाणी त्याचा फायदा होतो. लाराच्या माध्यमातून चूक घडली गेली आणि शेवटच्या क्षणाला मात्र लारानं सुद्धा आपला चेहरा जो होता मात्र कुठेतरी लपवण्याचा प्रयत्न केला, कारण त्याच्याकडून ही चूक घडली. अशा घटना होत असतात. जर एखाद्या फिल्डरकडून जर चुका झाल्या तर मात्र स्वतःवरती तो स्वतः निराश असतोच, परंतु संघनायक सुद्धा मात्र त्या ठिकाणी त्याच्यावरती निराश होत असतो आणि ते दृश्य शेवटच्या चेंडूवरती आपण पाहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहिली जय बजरंग लोणार संघाची तर 1 गडी बाद 8 धाबा त्या फलकावरती लागल्या गेल्या. लक्षात सुद्धा 15 मिनिटांच्या आत तुम्हाला 3 पहिली षटकं पूर्ण करायची आहेत, कारण 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिला डाव इथे संपन्न करायचा आहे, कारण टाइम सुरू आहे. तेच पंच मिकादा सांगत असताना कारण कुठल्याही संघाची मात्र या स्पर्धेमध्ये हायगाई केली जाणार नाहीये. सर्वांसाठी जे नियम आहेत ते मात्र समान असणार आहेत.
आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात करतो गोलंदाज सुनील. सुनील सुद्धा मात्र अनेक वर्षापासून पाहतो की चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करत असतो. जेव्हा जेव्हा त्याच्यावरती या संघाने विश्वास दाखवत असतात तेव्हा तेव्हा तो मात्र त्या ठिकाणी विश्वास सार्थक ठरवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि येत्या अनुषंगाने आता मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहत आहोत. विजय पाटील आहेत एस्टाच्या पाठीमागे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पाहू शकाल. हो काय वेगवान चेंडू. यस कॉट बिहाइंड मॅचची काढा लागली आणि एसटी रक्षक विजय पाटील कुठल्या प्रमाणात चूक केली नाहीये. दुसरा धक्का लागत असताना टीम लोणार संघाला. वा चेहऱ्यावरती गोड स्माईल आणि त्यांची सुद्धा फरमाईश होती डीजे ऑपरेटरला की हा सॉन्ग आज गाजला पाहिजे. आणि ती ते सुद्धा मात्र स्पर्धा गाजवणार कारण डान्सिंग पंच म्हणून त्यांची ओळख निर्माण झालेली आहे. अनेक वर्षापासून पूर्वी पाहायचो की गोटे अंपायर हे मात्र नक्की त्या भूमिकेमध्ये पाहत असे परंतु गोट्यांना पाहता पूर्णपणे ठाकरे सरांनी आहेत मागं टाकलाय असंच म्हणावं लागेल कारण त्यांची वेगळीच अदा पाहायला मिळत असते. आणि ते दृश्य आज आपण अशा स्पर्धेच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि त्याचसाठी हा सॉन्ग डीजे ऑपरेटरने मात्र सादर केला म्हणजे त्यांना हा इशारा असावा आमच्या डीजे ऑपरेटरचा. नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावरती आलाय अक्षय संत आणि सावध सुरुवात आपण म्हणू शकतो. या दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना 8 धाबा फलकावरती आतापर्यंत फक्त जोडल्या गेल्या त्या म्हणजे लोणार संघाने पावलांचा वापर केला. ती लेंथ ओळखू शकला नाही फलंदाज. चेंडू चाला एसटी रक्षकाच्या हातामध्ये डॉट चेंडू आलाय. जबरदस्त मात्र गोलंदाजी आणि काय भन्नाट वेग प्राप्त करतोय सुनील. यानंतर तो पुढील सामना आहे जे झोटिंग देवरुंग विपक्ष योगेश 11 आमने ए. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहा कारण पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेकी संपन्न करणार आहोत. धावसंख्या स्थिर फक्त 8 धाबा 2 गडाच्या मोबदल्यात पहिला सामना सुद्धा आपण जर पाहिला तर 40+ पुढे आकडा होता. त्या धाबांचा पाठलाग मात्र यशस्वी रूपात त्या ठिकाणी पूर्ण मात्र झाला नाहीये. परंतु इथे मात्र पाहूया किती धाबांचं लक्ष मात्र लोणार संघ इथे देईल. चेंडूची लेंथ चांगली होती परंतु लाईन थोडीशी चुकीची निवडली कारण पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेने मूव्ह झाला आणि त्या अनुषंगाने मात्र तिथे वाईटच्या स्वरूपात एक धाव एक्स्ट्राच्या रूपाने मात्र मिळाली. ते म्हणजे लोणार संघाला 9 धाबा 10 फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऐतिहासिक क्रीडांगण पाहू शकाल छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देवरुंग बाबगाव आणि या सत्रामध्ये पाहू शकाल की सुंदर या मैदानाला एक चांगलं स्वरूप दिलेलं आहे. पूर्णपणे तुम्ही रॅलिंग पाहू शकाल. हो ही लेंथ खूपच छान आहे. जबरदस्त गोलंदाजी ज्या अनुषंगाने मात्र त्याने टप्पा पीक केलाय. फलंदाज फक्त मोठे फटकेच खेळण्याचा प्रयत्न करतायत परंतु कुठल्याही प्रमाणे त्या चेंडूवरती लाईन लेंथ वरती लक्ष नाहीये. आणि अक्षय वारंवार मात्र त्या ठिकाणी बेट होतोय आणि काहीतरी मात्र अक्षयला आता मात्र आपल्या खेळामध्ये बदल घडवावा लागेल कारण बदल होणं हे आता मात्र काळाची गरज आहे. आणि त्या अनुषंगाने तुम्हाला खेळ इथे मात्र सादर करावा लागेल. गोलंदाजांच्या भावनाशी तुम्हाला खेळायचं असेल तर मात्र तुम्हाला चांगले स्ट्रोक खेळावं लागतील. फुलर लेंथ होती अगदी बुंद्यात टाकण्याचा प्रयत्न परंतु चेंडू चालला अलाउंड कार्पेट लॉंग ऑन वरती 17 तिथे फिल्डर आहेत. एक धाव फक्त मिळाली. एक मात्र चौकार आलाय तो सुद्धा मिसफिल्डच्या जोरावरती पाहिला आपण जी लाराच्या माध्यमात चूक घडली होती. आणि जर तो चौकार आपण जर वगळला तर मात्र कुठल्या फलंदाजाला आताची सीमारेषा आतापर्यंत ओलांडता आली नाहीये. सुधीर कदमनं कुठेतरी मोठा फटका खेळून सुरुवात करण्याचा प्रयत्न केला होता तो सुद्धा स्वस्तात बाद झाला शून्यावरती. आणि लगेचच त्याच्या पाठीमागे आपण जर पाहिलं तर फलंदाज तुषार सुद्धा बाद झाला. त्याने फक्त 3 धाबांचं आपल्या संघाला योगदान दिलं. लॉंग कडे आता कुठला फिल्टर नाहीये कारण मिड ऑफला तुम्ही फिल्डर पाहू शकाल. लॉंग ऑन आहे मिड विकेट आहे स्क्वेअर लेग आहे आणि आय थिंक लॉंग लेग कडे फिल्डर तैनात आहे ऑन साईडला. प्लिकचा फटका पाहू शकाल. बनगडी फटक्याचा वापर तिथे केला गेला परंतु टायमिंग जुळलं नाहीये. चेंडू हवेत होता परंतु जोपर्यंत चेंडू जमिनीवर लँड होतोय तोपर्यंत 2 धाव फलंदाजाने पूर्ण केल्या. जर मोठे फटके येत नसतील तर तुम्हाला सिंगल डबल वरती वर टाकावं लागेल. स्कोर गार्ड हलता ठेवावा लागेल. आणि तो परित सध्या सुरू आहे. एकीकडे पाहिलं तर अक्षय आहे दुसरीकडे पाहिलं तर सलामीवीर आदित्य आहे. आदित्यच्या बॅटमधून आपण एक चौकार मला फक्त 6 धाबा त्याच्या बॅटमधून आल्या आणि अक्षय थोडासा चाच पडतोय आणि त्याच्या बॅटमधून आतापर्यंत पाहिले आपण सिंगल धाव. आणि शेवटचा
चेंडू या दुसऱ्या षटकातील आता मात्र शिल्लक असेल. चांगली कामगिरी. सुनील पुन्हा एकदा लाईन पाईप लागेल. फलंदाज सुद्धा बीट झाले, बीट झाले आणि चेंडू चालला सरळ लॉंग स्टॉपच्या दिशेनं. शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू मात्र त्या ठिकाणी फील्ड झालाय. परंतु पाहूया पंचाचा निर्णय काय येतोय. वाईट +2 एकूण 3 धावा तिथे मात्र आपण पाहिल्या. आव्हानाच्या रूपानं सन्माननीय सागरजी रणवी यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. सरपंच उपसरपंच चषक 2024 एकूण धावा लागल्या गेल्या 15. पहिल्या षटकामध्ये 8 आल्या होत्या आणि आतापर्यंत सुनीलनं 7 खर्च केल्या. पण अजूनही मात्र काही चेंडू शिल्लक आहेत या दुसऱ्या षटकातील. फटका हवेत केला पाहू शकाल. इष्टाकाभरला फिल्डर तैनात आहे. स्वतः संगनायक त्यांच्याकडून चूक घडली. सहसोपा झेल होता परंतु झेल ड्रॉप झाला आणि अखेर जीवनदान मिळाला आदित्य लारिया. 2 धाबा तिथे मात्र पूर्ण झाल्या. खराब फिल्डिंगच्या नजरानं आता मात्र पाहतोय आपण बाबगाव संघाच्या माध्यमातून. कारण या अगोदर लाराने चूक केली, तिथे 4 धाबा खर्च केला. आता मात्र संगनायकाने चूक केल्या, तिथे मात्र झेल ड्रॉप झाला. 2 धाबा कंप्लीट झाल्या आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर 17 धाबा फलकावरती पाहायला मिळत आहेत. नानकर जबरदस्त त्यांच्या माध्यमातून हे सर्व शामियाना सुद्धा मात्र इथे उभारण्यात आलेला आहे. आणि पाहू शकाल प्रेक्षक कक्ष सुद्धा तुम्ही पाहू शकाल. आणि जी स्पर्धा आपण पाहत आहोत भिवंडी तालुक्यामध्ये नव्हे तर मित्र म्हणतो की पुन्हा ठाणे जिल्ह्यामध्ये असा हा एकमेव दाम्पत्य आहे की सन्माननीय सौभाग्यवती भारती बाराम गोडे मॅडम या विद्यमान सरपंच आहेत आणि त्यांच्या पतीश्री श्रीमान बारामजी गोडे हे विद्यमान उपसरपंच आहेत. आणि त्यांच्याच नावाने ही स्पर्धा आपण पाहत आहोत. सरपंच उपसरपंच चषक 2024 तिसऱ्या षटकाला सुरुवात केली गोलंदाजानं, परंतु पहिला चेंडू हाताला स्वेअर वाईटच्या स्वरूपात धाव मिळेल 1. अतिरिक्त धावा मात्र जास्त खर्च केलेल्या आहेत. त्यामध्ये बापगाव संघानं बॅटच्या सुरुवात पाहिल्या तर थोड्याशा कमी धावा आल्या, परंतु अतिरिक्तच्या माध्यमातून जास्त धावा खर्च झाल्या आणि त्या अनुषंगानं धावफलकावरती 18 धावा आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकाला सुरुवात गोलंदाज लाराने केलेली आहे. लारा सुद्धा एक जबरदस्त खेळाडू आहे. अष्टपैलू कामगिरी त्याची आपण सातत्याने पाहत असतो. पाहू शकाल अगदी एक्स्टॅच्या रोखणाने चेंडू हाताला गेला, परंतु डीप एस्टा कव्हरला मात्र पाहू शकाल शतरंज सज्ज आहे. दुरीचा प्रयत्न, रनआउटची संधी असेल. यस फिंगर अप. फलंदाज आदित्य बाद झालाय. थोडीशी कॉलिंग मित्र म्हणेंगे चुकीची झाली त्या ठिकाणी आणि त्याचवेळी आदित्य थोडेसे निराश होते. आपल्या साथीदारा समवेत पाहिल्या तर कुठेतरी त्यांच्यामध्ये बाताबाती आपण पाहिली, परंतु तुम्हाला इथे धावांचा वेग वाढवावा लागेल कारण तिसऱ्या षटकाला मात्र इथे सुरुवात झालेली आहे. आणि आपला संघ जर पाहिला तर फक्त आतापर्यंत 19 धावाच मात्र जोडू शकला आहे आणि या धावांचा वेग तुम्हाला वाढवायचा असेल तर तुम्हाला मात्र त्या ठिकाणी रिक्स घ्यावी लागेल. आणि त्याचवेळी आता मात्र नवीन फलंदाज अजय आलाय. पहिल्या चेंडू पाहू शकला ऑन साईडला टर्न केलाय. मिड विकेटला मात्र शतरंज सज्ज आहेत. 1 धाव तिथे मात्र जरूर पूर्ण केली.
आणि एका धावानं 20 या आकड्यावरती आता संघ पोहोचतोय जय बजरंग स्पोर्ट लोणार संघ. या सीझनमध्ये आपण जर पाहिलं तर लोणार संघाची सुद्धा मात्र चांगली बांधणी झालेली आहे, परंतु नावारूपाने खेळ त्यांच्या माध्यमातून मात्र आतापर्यंत पाहायला मिळाला नाहीये की ही स्पर्धा त्यांच्यासाठी खास असू शकेल का. आणि या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर प्रत्येक स्पर्धेचं आपल्याला चॅम्पियन संघ वेगवेगळा पाहायला मिळतो. ही सुद्धा एक चांगली बाब आहे ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनसाठी. कारण पूर्वी आपण पाहायचो की 4-5 संघ मात्र ठराविक असायचे की तेच स्पर्धा जिंकायचे, परंतु आता मात्र ती परिस्थिती नाही आहे. इन्साडी होती, परंतु अखेर तिथे मात्र जय वाचला गेला, कारण चेंडू मात्र एस्टॅनवरती धडकला नाही. या चर्चा सुरू होते की पहिल्या तर आपण जय हिंद देवरुंग संघ असायचा, नक्षत्र जोजरपाडा संघ, संजय स्पोर्ट सावत, गावदेवी स्पोर्ट नानकर, असे ठराविक संघ असायचे. मग भावाली संघ असेल की तेच स्पर्धा जिंकायचे, परंतु या सीझनमध्ये तसं काही होत नाहीये. प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्याला नवीन संघ चॅम्पियन पाहायला मिळतोय. म्हणजे प्रत्येक संघ आपण जर पाहिला तर बॅलेन्सिंग संघ झालेले आहेत. कुठला संघ कुठल्याच संघाला पराभूत करू शकतोय. एवढे ताकदवर संघाची बांधणी या खास करून या सीझनसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्याचमुळे मात्र सर्व संघाच्या खेळाडूंमध्ये एक नवीन ऊर्जा, नवीन होप्स त्यांचे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र पाहू शकाल एक धाव कंप्लीट झाली, संघाची धावसंख्या पोहोचली तर म्हणजे 21 या आकड्यावरती. अजय आणि अक्षय यांची जोडी, या जोडी मात्र खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतोय याचा बॅटर बनून. इथे फटका हवेत केलाय, पाहू शकाल कॉटन बॉलची शक्यता आहे. स्वतः गोलंदाज लारा चेंडूखाली पोहोचला आणि मात्र या सामन्यातील दुसरी चूक त्याच्या माध्यमातून घडली गेली. आणि तिथे मात्र पहा ओव्हरथ्रोच्या रूपाने अजून काही धावा मात्र मिळतील त्या म्हणजे लोणार संघाला. या अगोदर मिसफील्ड झाली होती, त्यामध्ये 4 धावा सुद्धा लाराने खर्च केला. आणि इथे मात्र पाहू शकाल सहज सोपा झेल होऊ शकला असता, परंतु तो सुद्धा त्याने ड्रॉप केला. म्हणजे असं वाटतं की त्याच्या मानसिकतेमध्ये थोडंसं काही अजून काही गोष्टी घडत असाव्यात किंवा एखाद्या डिप्रेशनमध्ये तो असावा आणि त्याकडे त्याचं लक्ष पूर्णपणे केंद्रित आहे. त्यामुळे आपल्याकडून अशा वारंवार चुका घडत असतात, परंतु या सर्व गोष्टी त्याला विसरावा लागतील. कारण जर आपल्याला हा सामना जिंकायचा असेल तर मात्र आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी चांगला खेळ त्याला मात्र करावा लागेल, चांगला योगदान त्याला द्यावं लागेल. आणि त्या अनुषंगाने मात्र इथे खेळ तो सादर करेल का. येणारे काही चेंडू शिल्लक अजून तिसऱ्या ओव्हरमधील. अजय इज ऑन स्ट्राईक वरती सज्ज. हो, पाहू शकाल चांगल्या चेंडूच्या हाताने अगदी फुल्लर लेंथ होती. अजय सुद्धा मात्र पूर्णपणे सास पडतो आणि या पंचांचा तिसरा षटकाचा खेळ ते समाप्ती जगवण्याचा इशारा आमच्याकडे आलेला आहे. 3 षटकांचा खेळ इथे संपन्न झाला आणि संघाची धावसंख्या 24 धावा, म्हणजे प्रत्येक षटकामागे 8च्या धावगतीने आतापर्यंत धावा जोडल्या गेल्या. त्यामध्ये जय बजरंग लोणार संघाने पहिल्या षटकामध्ये सुद्धा आले होते 8. दुसऱ्या षटकात आपण विचार केला तर सुनीलने 9 धावा खर्च केला होता, 1 गडी बाद केला होता. आणि लारानं आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये त्याला सफलता मिळाली नाही, परंतु 7 धावा त्यांनी खर्च केल्या. म्हणजे इकॉनॉमिकल गोलंदाजी तिन्ही गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर चला टीम मिटिंग जास्त आपण घेऊ नका, कारण वेळ फार महत्त्वाचा आहे. कारण 15 मिनिटांच्या आत तुम्हाला ही 3 षटकं कंप्लीट करायची होती आणि एक्झॅक्टली आपण वेळेवर मात्र त्या 3 षटकं कंप्लीट केलेले आहेत. तर 4थ्या षटकाचा खेळ सुरू करायचा आपण. यानंतर होणार सामना जय जोटिंगदेव देवरुंग विपक्ष योगेश 11 आमने ए. आणि याच मैदानावरती मित्रांनो तुम्हाला देवरुंग गावाचा उत्सव पाहायला मिळू शकेल. जय जोटिंगदेव देवरुंग संघाच्या माध्यमातून दिवस रात्र खेळ या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. डे मध्ये तुम्हाला असोसिएशन संघ पाहायला मिळतील आणि नाईटचा आपण जर विचार केला तर मात्र तुम्हाला तालुक्यामधील ओपन हाफचा पूल तुम्हाला पाहायला मिळू शकेल. परंतु सध्या चर्चा सुरू आहे सरपंच उपसरपंच चषकाची. मेहर 11 बागगाव संघाची ज्या अनुषंगाने स्पर्धेचं त्याने नियोजन केलेलं आहे. 4था षटक आणि 4थ्या षटकाला निलेश इथे मात्र या ठिकाणी सुरुवात करतोय. फर्स्ट वॉर्निंग प्लीज फिल्डिंग करणाऱ्या संघाला वेले संदर्भात. राऊंड द विकेटने आलाय. ऑन साइडला चेंडूला मात्र ड्राईव्ह केला जातोय. स्क्वेअर लेगकडे फिल्डर सज्ज आहे. सिंगल तर ते मात्र पूर्ण केली जाऊ शकेल. आता मात्र कुठेतरी तुम्हाला हवाई मार्गाने प्रवास करावा लागेल, मोठ्या फरक्यांसाठी तुम्हाला जावं लागेल. आणि मात्र या ठिकाणी ते कार्य अजय कदमच्या वतीने आपल्याला पाहायला मिळू शकेल की अक्षयचा आपण जर विचार केला तर अक्षयनं चेंडू जास्त फेस केला आतापर्यंत, परंतु त्याला सुद्धा मोठी स्ट्रोक खेळण्याची संधी मिळाली नाहीये. कारण आतापर्यंत 7 चेंडू त्याने फेस केले आणि फक्त 7 धाबा त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेल्या आहेत. 100च्या स्ट्राईक रेट तो खेळतो, परंतु इथे फटका हवेत केलाय. पुन्हा लारा चेंडू खाली चाललाय आणि जबरदस्त कॅशिंग.
जे सोपे जेल होते ते लाराने सोडले आणि हा कठीण जेल पहा सोपा बनवला. हाच तर क्रिकेट आहे. आणि लागेल धक्का क्रमांक या ठिकाणी लोणार संघाला चौथा. फलंदाज बाद झाला अजय कदम. लाराच्या माध्यमातून तो झेल आपण पाहिला वारंवार रिप्ले मध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल. कारण चांगला टेलिकास्ट आपण पाहतो या ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. सर्व टेक्निकल टीम त्यांची पूर्णपणे सज्ज आहे. वेगवेगळ्या अँगलनं मात्र दृश्य तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत. आणि आज क्लायमेट सुद्धा खूपच छान आहे. सुपर फ्रायडे आहे. सुपर मॅचेस आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज निलेश पुन्हा एकदा हाफ ट्रॅक होती परंतु शेडला ऑन साईडला टर्न केला. पावसाळ्यात वाडिश लॉंग ऑनला मात्र शत्रक्षक आहे. एकच धाव तिथे मात्र पूर्ण केली आणि एका धावेवरतीच मात्र समाधानी राहत असताना फलंदाज प्रेम सन्माननीय सुरेशजी मेहर यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि पाहू शकाल ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये आहे मोलाचं योगदान लाभलेलं आहे. सन्माननीय या मैदानावरती जे आपण पाण्याचे टँकर जे पाहिलेले आहेत त्यासाठी आम्हाला मोलाचं योगदान देणारे विजय वॉटर सप्लायरचे प्रोप्रायटर मिस्टर अजय केणे यांचं सुद्धा इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया हार्दिक स्वागत. आणि फलंदाजानं त्याचं स्वागत केलंय सावकारानं. जबरदस्त हुकचा फटका. पंचांचा नो बॉलचा इशारा. +4 एकूण 5 धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेट आला आणि भीमर चेंडू होता त्याच्यावरती जबरदस्त मात्र त्या ठिकाणी दिशा दाखवण्याचा प्रयत्न अक्षयने केला. 5 धाबा तिथे मात्र मिळाल्या. 31 धाबा धाव फलकावरती लागल्या गेल्या. 4 गड्याच्या मोबदल्यात पुढील चेंडू फ्रीट. पुन्हा खराब चेंडू फुल टॉस आणि त्याच्यावरती सुद्धा चांगला स्ट्रोक. चेंडू चालला लॉंग लेगच्या बाहेर आणि पंचांचा इशारा आलाय षटकार. आता मात्र कुठेतरी मोमेंट शिफ्ट झालेला आहे. तो म्हणजे जय बजरंग लोणार संघाच्या दृष्टिकोनातून एक क्षण असं वाटलं होतं की मात्र धावांसाठी मात्र संघर्ष करतो या संघ. परंतु मात्र अक्षयने मात्र पूर्णपणे या ठिकाणी या मॅच मध्ये जान टाकली असं म्हणावं लागेल. सुरुवातीला जरूर त्याने स्ट्रगल केला परंतु त्यानंतर मोठे फरके सुद्धा त्याच्या बॅटमधून पाहिले आपण स्लॉग ओव्हरमध्ये. आणि इथे मात्र पहा चित्त्याची सप्लाय पाहायला मिळाली. हरणाचा वेग पाहायला मिळाला आणि अखेर 2 धाबा सुद्धा मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. आणि धावसंख्या धाव फलकावरती आता मात्र लागल्या गेल्या 4 गडी बाद 39 धावा. अजून एखादा मोठा फटका सामन्यामध्ये जबरदस्त मात्र या ठिकाणी कमबॅक करण्याचा प्रयत्न लोणार संघाच्या वतीने आतापर्यंत पाहायला मिळाला. आणि तसे आपण पाहतो की जर एखाद्या फलंदाजाने खेळपट्टीवरती जर जास्त वेळ जर घेतला तर त्याचा मात्र नक्कीच तो फायदा घेत असतो शेवटच्या स्लॉग षटकांमध्ये. आणि तेच कार्य आज अक्षयच्या माध्यमातून आपण घडताना पाहत आहोत. अक्षय मडवी खूप जुनं नाव आहे. अनेक वर्षापासून पाहतो की लोणार संघासाठी त्यांनी सुद्धा चांगला क्रिकेट खेळलेला आहे. आणि जो त्याच्याकडे अनुभव आहे तो अनुभव आता मात्र पूर्णपणे झोकतो. या बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू जरूर आलाय परंतु फटका हवेत केलेला आहे. प्रॉपर कनेक्शन नाहीये परंतु वेकेंड एरिया होती आणि त्या अनुषंगाने चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून चालला एका टप्प्याच्या साह्यानं 4 धाबांसाठी. जबरदस्त बॅटिंग आता मात्र या ठिकाणी पाहू शकाल अक्षय मडवीच्या माध्यमातून.
जे तर एकूण धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या 43 आणि विजयासाठी 44 धावांचा पाठलाग या ठिकाणी गावदेवी स्पोर्ट बापगाव संघाला करायचा आहे. तर चला पुढील सामन्याची नाणेफेकी आपण संपन्न करूया. जय जोटिंगदेव देवरुंग संघाचा संघनायक इथे आलेला आहे आणि योगेश शिलेवन आमने हे संघाला सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा या त्वरित नाणेफेकीसाठी आजच्या दिवसातील आपण तिसऱ्या सामन्याची नाणेफेकी संपन्न करणार आहोत. आपण पाहता सरपंच उपसरपंच चषक 2024 हा माथरार ऐतिहासिक क्रीडानगरी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देवरुंग बापगाव इथून तुम्ही थेट प्रेक्षेपण या स्पर्धेचं पाहतात आणि पाहू शकाल दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. वेलकम आकाश पाटील या आणि पाहुण्यांना आपण इन्व्हाइट करणार आहोत. सन्माननीय सुरेशजी मेहर बापगावचे समाजसेवक आहेत. काका या आपण टॉस बॉक्स मध्ये तुमच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करणार आहोत. तर दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. आमचे सुरेशजी मेहर साहेब सुद्धा आलेले आहेत. नाणं दाखवतोय काका आपण मध्ये या. एका बाजूला पाहू शकाल बेर 11 बापगाव आहे तर दुसरीकडे सरपंच उपसरपंच चषक 2024. तर आमने संघाचे कॉल देत आहेत संघनायक. पुन्हा आपण कॉल करूया काका पुढे. सरपंच उपसरपंच चषकाची मागणी आणि तेच आलेलं आहे. टॉस जिंकला योगेश शिलेवन आमने संघाने. काकांना विनंती करतो की आपण जाऊन पुन्हा व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. टॉस जिंकलाय काय करण्याचा निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. संघामध्ये काय बदल पाहायला मिळेल? नाही सेम संघ. आणि या प्रतिस्पर्धी संघाला तुम्ही कुठं किती धावसंख्येपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. तर तू यंगस्टार आहेस निश्चितपणे तू टेनिस क्रिकेट मात्र आवर्जून पाहत असतो परंतु एखादा तुझा प्रिय खेळाडू कोणता आहे आपल्या विभागातील? सागर फुलोरे. त्याला तू फॉलो करतोयस? हो. त्याचे व्हिडिओ वगैरे पाहतोयस का युट्यूबच्या माध्यमातून? हो माझ्या संघाचा खेळाडू आहे तो. तर निश्चितपणे स्पर्धेबद्दल काय सांगशील ज्याप्रमाणे स्पर्धेचं नियोजन केलेलं आहे मेरे 11 बापगाव संघाने? स्पर्धा आणि मैदान चांगलाच आहे. नक्की ते खेळण्याचा संधी दिल्याबद्दल त्यांचं धन्यवाद करतो मी. आणि या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळणार आहात काय स्वप्न घेऊन तुम्ही उतरणार आहात? स्वप्न म्हणजे या सीझनची पहिली ट्रॉफी मिळवण्याचा प्रयत्न करू. क्या बात आहे. त्यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. तर हे होते आमने संघाचे संघनायक ज्यांनी नाणेफेकी जिंकली आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय टीम जय झोटिंग देवरुंग संघाच्या विरोधात. थँक्यू सो मच. तर जाऊया आपण मित्रांनो 44 धावांचा पाठलाग इथे मात्र व्यवस्थितरित्या पार होईल की नाही की त्यांचं संरक्षण इथे मात्र केलं जाणार आहे ते आपण दुसऱ्या इनिंग मध्ये ऐकूया. माझे सहकारी समालोचक मिस्टर भागेश म्हात्रे यांच्या गोड वाणीतून. थँक्यू सो मच. धन्यवाद योगेश पाटील सर. वेलकम ऑल ऑफ यू. सरपंच उपसरपंच चषक तुम्ही अनुभवत आहात या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये जे प्रेक्षक ऑनलाईनच्या माध्यमातून आम्हाला ऐकतात आमच्याशी जुळले गेल्यात त्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. सकाळ सुंदर होती. या स्पर्धेचा आगाजही सुंदर. तब्बल भरपूर दिवस प्लॅनिंग केली गेली की ही स्पर्धा कशा प्रकारे नावार रूपाला आपण पुढे आणू शकतो. किती संघ या स्पर्धेमध्ये खेळले पाहिजेत मग किती संघांचा समावेश करून किती दिवसाची स्पर्धा आपण भरवावी तो सगळा आराखडा खरं तर माइंडमध्ये ठेवला गेला आणि त्या आराखड्याला खरं तर रंगरंगोटी करत असताना अखेरकार त्याच्यामधलं निष्कर्ष या स्पर्धेच्या आयोजकांनी शोधलं गेलं. तब्बल 3 दिवसामध्ये 30 संघांना या स्पर्धेमध्ये समावेश दिला गेला. दुसरी मॅच आपण या ठिकाणी पाहत आहात. पहिल्या मॅचमध्ये 42 धावसंख्येचं टार्गेट डिफेंड झालं. या मॅचमध्ये 44 धावेचं टार्गेट. सुरुवातीला जर आपण पाहिलं ना तर आदित्य आणि सुधीर हे पूर्णपणे स्ट्रगल करताना पाहायला मिळाले. परंतु या मॅचमध्ये जो सस्पेन्स होता ना तो सस्पेन्स खरं तर शेवटच्या ओव्हरमध्ये बाहेर आला. कारण नितेशच्या विरोधात ज्या 19 धावा आल्या ना त्याच महत्त्वाच्या राहिल्या. त्यामध्येच बॅटिंग करत असताना टीम लोणारच्या आता त्या धावा बनवायच्या ताई गावदेवी बापगाव याच क्रीडांगणावरती सराव करणं याच क्रीडांगणाच्या गुप्त वाटा खरं तर शोधणं ही खासियत राहिली आहे. ती म्हणजेच या बापगाव संघाची. त्यामधला लारा उत्कृष्ट खेळाडू तुम्हाला पाहायला मिळाला आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये तो इनॅक्शन मध्ये पाहायला मिळेल. विजय आणि सायली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिला ओव्हर टाकण्यासाठी या ठिकाणी तयार होतोय अजय. पहिलाच बॉल खाली राहिला. टप्पा पडला. अनुमान चुकला बॅट्समनचा. जिथे खेळत होते सुनील टप्पा पाहत राहिले कारण पडल्यानंतर बॉलला उचळीच मिळाली नाही. ही खेळपट्टी पाहिली ना तर ही खेळपट्टी सिमेंट विकेट आहे
आणि आपण असं म्हणू शकतो की आजच्या दिवसामध्ये बॉलर या खेळपट्टीवरती जास्त सर राहतील. त्याच्या मागचं एकमेव कारण, कारण खेळपट्टीचा तुम्ही कलर पहा, तो कॉम्बिनेट जरूर बॉलच्या कलरलाही होतो. त्याच्यामुळे पडल्यानंतर बॅट्समनला कदाचित थोडासा जास्त संघर्ष करावा लागेल बॉलला पाहण्यासाठी. दुसरा बॉल खोलवर टप्प्याचा, बॅक टू द बॉलर खेळले होते, मिड ऑन मारून खेळाडू जरूर आले, परंतु लॉंग ऑफ त्याला फील्ड करेल. खोलवर टप्प्याचा बॉल हा फॉली होता, खोदून काढण्याचा प्रयत्न. सध्या तरी चेहऱ्यावरती थोडासा हास्य आहे अजयचा, कारण सुरुवातीचे 2 चेंडू त्याचे चांगले राहिलेत. 44चं टार्गेट या ठिकाणी डिफेंड करायचं, त्या अनुमानाने पहिलं ओव्हर हे चांगलं राहणं खूप महत्त्वाचं. हा पहा 2 अँगलमध्ये सध्या तरी चित्रीकरण दाखवलं जात आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून. ही खासियत आहे, कारण कोणत्या प्रकारचं या वाहिनीला खरं तर एक्सपेरिमेंट करताना तुम्ही पाहिलंय. टप्पा पडला, ही बॉल थोडासा बाउन्सर होता. आता पुढून चेंडूला उचळी दिली गेली, विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. लागोपाठचा दुसरा डॉट या ठिकाणी खेळत असताना याच्या अगोदर सुनील होते आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर अजय सुद्धा एक चेंडू डॉट खेळला गेला. आतापर्यंत फक्त सिंगलच आहे टीमच्या टोटलमध्ये. 44 बनवायचे, त्याच अनुमानाने आता इथनं पॉवर प्लेच्या स्पेशली षटकामध्ये मोठे फटके हवेत. फक्त एक बॉल समाप्त झाला, 3 ओव्हर द विकेट. ओव्हर द विकेट लॉफ करायचा होता, समोर अपील केली जाते कॉट बिहाइंड साठी आणि पंचांची सहमती. फिंगर अप, विकेट किपरच्या हातामध्ये ही कॅच. सफलता आदित्यला फलंदाज बाद लागणारा 1 या आकड्यावरती पहिला झटका टीम आई गावदेवी बापगावला. गेलीये 44 धावसंख्येचं माफक टार्गेट ठेवलं गेलंय लोणार्डनं, परंतु आई गावदेवी बापगाव या टीमला या मैदानामध्ये डॉमिनेट करायचं आणि ते स्वप्न खरं तर सुरुवातीलाच दाखवलं आदित्यने. चांगला बॉल त्याने टाकला, विकेट किपरच्या हातामध्ये झेल तुम्हाला पाहायला मिळाली आणि मैदानाच्या बाहेर तुम्हाला परतताना पाहायला मिळाला. साईल नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये तुषार. फ्रंट फूटचा वापर ऑन साईडला पूल करायचा होता, व्यवस्थित बॅटवरती नाहीये. डीपमधून काऊ कॉर्नर आलाय पुढे, फिल्डिंग चांगली झाली, डीप मध्ये प्रोटेक्शन करत होता. थोडा सर्कलच्या बाहेर जेव्हा चेंडू निघाला तेव्हा त्याने रनअप सुरू केला, बॉलला फील्ड केलं गेलं. खात्यामध्ये एक सिंगल, टीमची धावसंख्या 2. आतापर्यंत बॉल समाप्त झालेत आपण पाहिले गेले तर 5. पहिलं षटक हे पूर्णपणे प्रोडक्टिव्ह राहिलं, इकॉनॉमिकल बॉलिंग राहिली, जिथे पॉवर प्ले मध्ये आपल्याला अजय पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल, समोर विजय, त्याच्या समोर अजय. टीम लोणार आणि त्यांच्या विपक्षामध्ये तुम्ही बघत आहात आई गावदेवी बापगाव. शेवटचा बॉल ओव्हर द विकेट. ओव्हर द विकेटने समोर खेळला जरूर असता, परंतु बॅट अँड बॉलचं कनेक्शन नाहीये. अपील ही होती, परंतु रमेश म्हात्रे जर सांगत असताना की पहिल्या ओव्हरचा खेळ संपन्न, इकॉनॉमिकल बॉलिंग ज्याच्यामध्ये 1 विकेट फक्त 2 धावा खर्च करत असताना अजयने अगदी सुरुवातीपासून कमबॅक केलाय आणि 44 धावा डिफेंड करण्याच्या अनुमानाने पहिलं षटक फक्त 2 धावेचं. 18 चेंडू 42 धावा इक्वेशन सध्या तरी तुम्ही बघत आहात. जय बजरंग स्पोर्ट्स लोणार त्यांच्या विरोधात आई गावदेवी बापगाव. सध्या तरी बापगाव संघ करतोय बॅटिंग, बनवायचे आता अजूनही 42 धावा विजयासाठी. हे सध्या तरी समीकरण ना, आता जसं इकॉनॉमिकल षटक पहिले राहिलं ना, तशा काहीशा ओव्हर इकॉनॉमिक राहिला तर तो प्रेशर वाढत जाईल. परंतु लोणार संघाला ही विसरून चालणार नाही, याच क्रीडांगणावरती सराव करणं. सातत्याने बापगाव, देवरुंग पाडा, त्यानंतर अनेक साऱ्या अशा टीम्स आहेत ज्या या क्रीडांगणावरती खरं तर सराव करत असतात. तुम्ही क्रीडांगणाच्या चहूबाजूला जर बघितलं ना तर अनेक साऱ्या गोष्टी तुम्हाला पाहायलाच मिळतील. समोर एक टाकी आहे, त्या टाकीचं काम सुरू आहे. थोड्या दिवसानंतर या विभागातल्या पाण्याची जी टंचाई आहे ती दूर जाईल. या क्रीडांगणाच्या आतमध्ये तुम्ही पहा गवताचं गालिचे आहे, त्या गवताच्या गालिच्याने क्रीडांगणाची शोभा वाढली आहे. आणि अजून एका गोष्टीने शोभा वाढली आहे की ज्या या क्रीडांगणाला ज्या रॅलिंग लागल्यात ना, त्या रॅलिंगनं खरं तर अजून क्रीडांगणाची जास्त शोभा वाढली आहे. सो जी रॅलिंगची सेवा ज्यांनी पुरवली गेली आहे त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर आभार व्यक्त करतोय. सेकंड ओव्हरला सुरुवात, गोलंदाज राहुल. लेफ्ट आर्म बॉलर आहे, टप्पा पडला, फिरला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट दुसरी. पहिल्याच ओव्हरमध्ये 1 विकेट जरूर पडली होती, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये राहुलला सफलता पहिल्याच बॉलवरती. फलंदाज बाद.
सन्माननीय रामकृष्णजी काकडे साहेब यांना आपण इन्व्हाइट करूया मंचावरती. मॅनेजमेंट कमिटीचे ते मेंबर आहेत, सो आपण त्यांना विनंती करूयात. वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आहे, सफलता मिळते राहुलला. आणि आता मैदानाच्या आतमध्ये नंबर 4 वरती सर्वेश लेफ्ट आर्म बॉलर आहे. ओव्हर द विकेटने बॉलिंग करतोय. पहिलाच बॉल चांगला टर्न त्याने प्राप्त केला, जिथे फलंदाज बाद झालाय. सर्वेसाठी हा बॉल समोर लॉफ्ट केलाय, हवेमध्ये बॉल, मिस टायमिंग, एलिव्हेशन कमी, प्रॉपर टायमिंग नव्हतं, त्या अनुमानाने सर्वेचा अजून एक चांगला बॉल. सर्वेश जसा आला तसा मैदानाच्या बाहेर पडतील. बॅक टू बॅक दुसरी विकेट सर्वेश बाद. जरूर गोलंदाज राहुल विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती होता, परंतु तेच मनामध्ये आणलं. टप्पा पडल्यानंतर बॉलला त्याने पाहिलं, ऑनसाइडला लॉंग ऑनला बॉलला पाठवलं गेलं, जिथे सिंगल आली आणि सिंगल नेट. टीमची धावसंख्या 3. एखादा मोठा फटका जर आला ना, तर यात 44 धावा ज्या बनवायच्या आहेत ना, त्या धावा बनवण्यासाठी थोडासा पुढाकार घेईल बापगाव, परंतु त्यासाठी मोठा फटका येणं गरजेचं आहे. ओव्हर द विकेटने बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. गलीमध्ये फिल्डर आहेत, एकाच हाताने उचलला बॉल. पडल्यानंतर त्यांनी पाहिलं, गती पाहिली गेली, बॉलला उचललं गेलं. विकेट किपरच्या हातामध्ये लगेचच तो चेंडू सुपूर्त केला गेला आणि या बॉलवरती काहीशा धावा त्यांनी वाचवल्या गेल्यात. ऑन द स्ट्राईक आता असेल गणेश. 4 बॉल आतापर्यंत समाप्त झाल्यात. याही बॉलवरती आलेली सिंगल. टीमची धावसंख्या वाढते 4, अजूनही बनवायच्या 40. ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू आहे. या ओव्हर नंबर 2 मध्ये अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत, म्हणजे 40 धावा अजूनही बनवायचे आहेत 14 चेंडूंमध्ये. ऑन द स्ट्राईक गणेश. ओव्हर द विकेटने ऑफ समरती बॉल होता, जास्त बाहेर काढलाय. अंपायर्स एक्झॅक्टली तेच सांगतात. जसा वातावरणाच्या हिशोबाने मोर जसा पिसारा फोळवतो ना, तशा प्रकारे मेकादाने हातांचा पिसारा खोळला. त्याने दाखवलं की व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 5, अजून 39 बनवायच्यात. 44चं टार्गेट होतं 24 बॉलमध्ये, आणि आतापर्यंत जर आपण पाहिल्या तर धावा 5 बनल्या गेल्या स्कोर कार्ड वरती. स्ट्राईक वरती गणेश आहे. स्ट्रगल होता, टप्पा पडला, ही बॉल वळला, परंतु हा ऑफस्टंपच्या आतमधून वळला. ते सांगत असताना अंपायर्स कोणत्या प्रकारचा इशारा नव्हता, आणि हा डॉट बॉल. याच्या अगोदरच्या बॉलवरती तेच करायचं होतं राहुलला, परंतु टप्पा जास्त बाहेर वळला. सन्माननीय रोहिदाजी गोडे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. व्यासपीठावरती उपस्थित आहे, त्यांचं सहर्ष स्वागत. आणि या गावचा खरं तर हसरा चेहरा निकेश दादा, ज्यांच्या माध्यमातून नेहमीच पाण्याची व्यवस्था होत असते, तेही या मंचाची शोभा वाढवतात. त्यांचंही करूया आपण मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. ओव्हर नंबर 2चा खेळ संपलाय. शेवटचे 2 चेंडू चांगले राहिले. एकंदरीत आपण विचार केला गेला तर ही ओव्हरच खूप चांगली राहिली. अजयला एक मिळालेली सफलता, त्याने सुरुवात केली, 2च धावा खर्च केल्या. राहुलने चांगले षटक हाताळले, ज्याच्यामध्ये 2 विकेट, 2 सिंगल, 1 व्हाईट बॉल, 2 डॉट बॉल. त्यांनी खर्च केला धावा, 3 विकेट मिळवले, 2. अशा प्रकारे 2 ओव्हरमध्ये फक्त धावा 5 खर्च झाल्यात, म्हणजे येणारे 12 चेंडूंमध्ये आता बनवायचे आहेत धावा 39. पुढची मॅच मित्रांनो पाहायला विसरू नका. टीम आमने त्यांच्या सामने जय जोटिंग देवरुंग. क्रिकेटचे रणधुरंधर तुम्हाला आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. सिनियर आकाश, ज्युनियर आकाश, ललेश, बलवंत. कदाचित ललेश इन ॲक्शन मध्ये नसावा, कारण मानकुलीच्या स्पर्धेमध्ये त्याला झालेली खरं तर इंजरी. त्या इंजरीला फेस जात असताना ललेश भरपूर ठिकाणी तुम्हाला अनुपस्थिती पाहायला मिळाला. 22 एकर कोळा चिंचपाडा या ठिकाणीच्या स्पर्धेमध्ये त्याची तुम्हाला अनुपस्थितीही पाहायला मिळाली. त्या अनुमानाने थोडासा का होईना परंतु कमकुवत झालाय तो म्हणजे जय जोटिंग देवरुंग. परंतु त्यातले असे काही फ्रंटलाईन बॉलर आहेत जे ते कधीही काढत असतात. जरी या विभागामध्ये तुम्हाला अनेक वेळा जय जोटिंग देवरुंग टीमचा खेळ चांगला पाहायला मिळाला, परंतु दुसऱ्या बाजूला
आमने संघ सुद्धा कच्च्या गुरुचा चेहरा नाहीये, त्याच्यामुळे ते इनॅक्शन मध्ये तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळतील. बोलूया मॅचच्या दिशेने. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये धावा जास्त बनल्या नाही, फक्त 5 धावा. जी सिच्युएशन आपण पाहिली फर्स्ट इनिंग मध्ये विश्वास आणि सुनीलने चांगली बॉलिंग केली, ती सिच्युएशन आता अजय आणि राहुल या खरं तर गोलंदाजाने प्राप्त केली आहे. परंतु आता सुधीरचं हे षटक भरपूर महत्वाचं राहणार आहे. सुधीरचं हे षटक जर चांगलं राहिलं ना, तर सुरुवातीपासून जो दबाव टाकलाय ना बापगाववरती, तो दबाव अजूनही जास्त होताना पाहायला मिळेल. तर मिस्टेक कुठेतरी कारणीभूत ठरल्या. लाराच्या हातातून कॅच ड्रॉप झाली, तिथेही काहीशा धावा जरूर तुम्हाला होताना पाहायला मिळाला. पाहतो यार, ओव्हर द विकेटने उचलण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये. कॉन्फिडंट लूज आहे बॅट्समनचा, कारण त्याला माहिती आहे डीप मध्ये बॉल गेलाय, फिल्डर कॉन्फिडंटली आला, कॅच जरूर पकडतील. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर जाईल. आता परतेल अजय, जो सुरुवातीपासून धावा बनवून मग बरा विजय, जो सुरुवातीपासून धावा बनवण्याच्या अनुमानाने होता, तो परतेल मैदानाच्या बाहेर. लागणारा हा झटका टीम आई गावदेव बापगावला. आता जी सिच्युएशन आपण पाहिली ना, तर पूर्णपणे टर्न झाली आहे. कारण 12 मध्ये 39 धावा बनवायच्या, प्रति ओव्हरमध्ये 18 पेक्षा जास्त धावा बनणं हे थोड्याशा कठीणच असतात, स्पेशली दबावाच्या मॅचमध्ये. पण तो इथनं दबाव आहे, तो दबाव आता कसा बाहेर पडेल आता बघावा लागेल. वारा बॅट्समॅनच्या माध्यमातून गेलाय लारा, त्याच्या विरोधात वारा नाहीये, त्याच्यामुळे त्या दिशेने त्याला फटके खेळावे लागतील. दबावामध्ये आहे संघ, आणि लारा या टीमचा खरं तर ज्युनल ऑलराऊंडर आहे, आणि त्याच्याकडनं आता अशा अपेक्षा भरपूर असतील या मॅचमध्ये. ओव्हर द विकेटने थांबला वेल लेफ्ट. या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात. बॉल कुठे पडतोय, रिलीज झाल्यानंतर बॉल वाईड जाईल की वाईड लाईनच्या आतमधून जाईल, या गोष्टीचा विचार करावा लागतो. विचारमय केला गेला. लाराने बॅटचा फ्लो ओपन केला होता, परंतु क्लोजही केला गेला. त्याला माहिती आहे की ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू पडेल. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. समीकरण आता राहिले 11 चेंडू आणि 38 धाव संख्येचं. बॉल तयार. सुधीरचा बॉल वेगाने खेळण्याचा प्रयत्न, अपील झाली, परंतु सांगतात अंपायर्स की बॅट अँड बॉलचा कनेक्शन नाहीये. लाराच्या बॅटचा फ्लो जर तुम्ही पाहिला तर जर रिदम मध्ये बॉल असता तर बॉर्डर लाईनच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळाला असं. सुरुवातीचे 3 ओव्हर जर आपण पाहिले ना, विश्वास, सुनील आणि लाराचे, त्या 3 ओव्हरमध्ये पूर्णपणे ना चेहऱ्यावरती एक वेगळी स्माइल होती टीम बापगावच्या. परंतु नितेशचं जे षटक 19 धावसंख्येचं राहिलं ना, तिथे स्ट्रगल वाढला गेला, तो म्हणजे बापगावचा. लारासाठी हा बॉल थांबवला गेला फ्लो. लारालाही माहिती आहे की क्रिकेटचा ब्रह्मास्त्र आपल्या समोर आलाय, सुधीरचा वार, आणि इथनं होत असताना शांत लारा. अशा बॉलवरती ना खरं तर भरपूर कमी असे फलंदाज असतात की ज्यांना सफलता मिळते. या विभागामध्ये तुम्ही योगेशलाही पाहिलं, योगेश भालेकर, तोही यॉर्कर बॉल हेलिकॉप्टर स्ट्रोकच्या माध्यमातून बाहेर फेकण्याची ताकद ठेवतो. या टीम मध्ये सुद्धा आपण पाहिलं लाराही तसाच बॅट्समन आहे, परंतु लाराला कुठेतरी शांत ठेवलं गेलं. या विभागामध्ये अनेक वेळा क्रिकेटच्या परिपटलावरती ना असे बॉलर आणि त्या बॉलरला फेस करावं लागतंय फलंदाजाला, आणि त्या पद्धतीचा खरं तर सुधीर हा कारनामा करून त्याने दाखवला की परफेक्टली यॉर्कर बॉल त्याने फेकला गेला. काय चेंडू होता. ऍक्शन रिप्ले आपण ग्रामीण टेनिस क्रिकेटला जरूर विनवणी करूयात की हा ऍक्शन रिप्ले कशा प्रकारे होता. हा पहा, ओव्हर द विकेटने आला. लाराने बॅटचा फ्लो थांबवला. त्याच्या मागचं एकमेव कारण की त्याच्या समोर चेंज ऑफ द पेस सुद्धा आला आणि यॉर्कर आला. गुड डिलिव्हरी फॉर सुधीर. काय सुपर बॉल होता, ज्या बॉलवरती थांबवला वार. आणि आता लारा थोडासा असेल अडचणीमध्ये. ओव्हर द विकेट. लारा समोर फुल टॉस बॉल, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, परंतु नो मॅच लँड आहे. जरूर 2 फिल्डर आले पुढे. 2 फिल्डर येत असताना आपण पाहिलं गेलं तर सन्मान्य रामकृष्णजी काकडे मॅनेजमेंट कमिटीचे मेंबर आहेत आणि त्यांचे या ठिकाणी आगमन. वेलकम, तुमचं सरशी स्वागत आपण करूयात. बॉल हवेमध्ये असताना 2 फिल्डर आले समोर. बॉल हवेमध्ये बघितला लॉंग ऑनने आणि लॉंग ऑफनेही, परंतु दोघांचे परिश्रम चांगले होते, श्रम चांगले होते, परंतु बॉल ते पोहोचण्या अगोदर जमिनीला आदळला गेला. आणि अशा प्रकारे 2 धावेने आता 8 चेंडू मध्ये 36 धावा बनवायच्या या मॅच मध्ये विजयासाठी. लारा ऑन द स्ट्राईक. ओव्हर द विकेट.
सुधीरचा बॉल ऑन साइडला, प्रॉपर टायमिंग, ताकदीचा वापर, जिथे वारा तिथे लाराने मारलाय षटकार. आणि ही स्माइल सुद्धा पहा, लाराला सुद्धा माहिती आहे जिथे वारा तिथे मारा, आपल्याला धोका तर विरोधकाला ठोका. तेच केले गेले. लाराच्या ताकदीचा वापर तुम्हाला पाहायला मिळाला जिथे षटकार आलाय आणि आता समीकरण चेंज झालाय. पुन्हा एकदा खोलवर टप्पाचा बॉल खोदून काढलाय. टप्पा पडल्यानंतर या क्रीडांगणावरती तुम्ही अनुमान लावू शकत नाही की किती चेंडू बाउन्स होईल. अशा प्रकारे 2 बॉलवरती 2 मोठे फटके आले. ओव्हर संपलं. तिसऱ्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिला गेल्या तर धावा जरूर जास्त आल्या. एकंदरीत धावा झाल्यात 18, म्हणजे येणारे 6 चेंडू आणि 6 मध्ये 26 धावा बनवायच्या विजयासाठी. ते म्हणजेच गावदेव बापगावला आता स्वप्न रंगू शकतो बापगाव. हा शेवटचा फटका पहा. लारा शेवटपर्यंत पाहत राहिला. 2 अँगलने दाखवलं जातंय. टप्पा पडला. रिॲक्शन चांगले लाराचे, परंतु रिॲक्शन बदलले गेले फिल्डरचे. टप्पा पडला आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झाला जिथे चौकार मिळालाय. लाराला सुरुवातीला का पाठवलं नाही त्याचा प्रश्न आता आहे, कारण विजय सुनील नो डाऊट फ्रंटलाईन त्यांचे बॅट्समन आहेत. टेबल टॉप ऑर्डरला ते बॅटिंग करत असत, परंतु गणेश आणि सर्वेशला मागे ठेवून प्रेशर मॅच मध्ये लारालाही सुरुवातीला प्रमोट करू शकली असती टीम, परंतु लारा सुरुवातीला का आला नाही त्याचा प्रश्न आता पडलाय. पण तो क्रिकेट आहे. जसा हा जो आमच्या समोर जो पेपर आहे त्या पेपर वरती सुंदर लेखणी चालू आहे. सध्या तरी आमच्या समोर अजय आहेत. अजयने मराठी प्रश्नपत्रिका सोडवली असेल. ज्या प्रश्नपत्रिकेतला खरा उत्तर त्याने प्रश्नपत्रिकेवरती बघून उत्तर पत्रिकेमध्ये लिहिला सुद्धा असेल. परंतु हे क्रिकेट आहे. इथे प्रश्न पडतात, परंतु ते उत्तर आपल्याला आपल्या खेळीमध्ये सॉल्व्ह करावे लागतात. त्याच्यामुळे आता ही सॉल्व्ह करावी लागलेली प्रश्नपत्रिका थोडीशी कठीण होती, परंतु ती आता लाराने सोपी केली आहे. एका बाजूला गणेश आहे, 26 बनवायचे आहेत. गणेश या माइंडमध्ये आता तेच चालू असेल की सिंगल यावी, लाराकडे स्ट्राईक द्यावी. लाराच्या बॅटमधून 2 मोठे फटके जर आले तर कदाचित या सामन्याला टर्निंग पॉईंट मिळू शकतो. एका बाजूला आधी तयार झालाय. 6 चेंडूचं भवितव्य त्याच्या हातामध्ये दिलंय, कारण त्याला रोखायचे 6 चेंडूमध्ये. धावा 26. समोर गणेशसाठी हा बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. विचार विनिमय सुरू होता. लाराही सांगतोय की जर मोठे फटके तुझ्या बॅटमधनं आले तरीही चालतील, मला स्ट्राईकची गरज नाहीये. परंतु ह्या सगळ्या गोष्टी गणेशच्या माइंडमध्ये सेट होत्या की सिंगल बनून लाराकडे स्ट्राईक द्यायची आहे, परंतु बॅट अँड बॉलचं कनेक्शन नाही. आता 5 चेंडूमध्ये बनवायच्या. धावा 26. ऑप्शनच्या बाहेर चालला बॉल. स्ट्राईक चेंज करण्याचा प्रयत्न. वाईटचा इशारा, नोचा इशारा दिला अंपायर्सने, म्हणजेच प्लस पॉइंट. नो बॉल आलाय. आता 5 मध्ये बनवायच्या त्या ठिकाणी 25. हा पहा कशा प्रकारे ऍक्शन रिप्ले नो का दिला गेला ते सांगत असताना अंपायर ब्रिटन क्रीज, त्या ब्रिटन क्रीजच्या कॉर्नर वरती पडला की बाहेर पडला ते आपण पाहूयात. या चेक करूयात. ठाकरे सरांना आपण विनंती करूयात की या आपण चेक करूयात. कोणत्याही टीम वरती अन्याय होणार नाही. ही स्पर्धा आहे. ही जी स्पर्धा आपण चेक करणार आहोत. चेक करूयात आपण एक्झॅक्टली काय घडलं. अंपायर्स आपल्या समवेत आहेत, सो आपण इथनं चेक करणार आहोत. पाच चेंडू 25चं समीकरण जरूर असेल, कारण नो बॉल नसला तरी व्हाईट बॉल डेफिनेटली असणार आहे. परंतु आपण पाहूयात ब्रिटन क्रीजच्या आतमध्ये पडला की ब्रिटन क्रीजच्या बाहेर पडलाय. फक्त व्हाईट बॉल आहे, म्हणजेच जी कॉर्नर आहे त्या कॉर्नर वरती बॉल पडलाय. या खेळपट्टीच्या बाहेर पडला नाही. सो व्हाईट बॉल जर खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पडला, कॉर्नर वरती जरी असला तरी तुम्हाला व्हाईटच देण्यात येईल. परंतु यस, ओव्हर द विकेटने टप्पा पडला. ही बॉल वळला बाहेर. ही चेंडू व्हाईट सांगतात अंपायर. दर्शवला व्हाईट बॉल. आता कदाचित गणेशलाही बेनिफिट मिळेल. त्याने जो डॉट बॉल खेळला गेला त्या डॉट बॉलची पूर्तता आता बॉलरने केली आहे. 5 चेंडू 24 धावसंख्येची गरज. एखादा मोठा फटका जर आला ना तर गावदेव बापगाव या टीम
ला तुम्ही पुढे जाताना बघाल, परंतु आता सध्या तरी जी सिच्युएशन सुरू आहे ना, सध्या जो प्रेशर सुरू आहे ना आधीचा, एखादा डॉट बॉल आला तर तो आधीचा प्रेशर ही थोडासा बाहेर जाईल. 2 व्हाईट बॉल आल्यात, 1 डॉट बॉल आलाय. आतापर्यंत फक्त एकच बॉल फेकला गेला आणि आता 24 धावसंख्येची गरज 5 मध्ये. पुन्हा एकदा व्हाईट बॉल, पुन्हा एकदा चाललाय ऑप्शनच्या बाहेर आणि आता अजून प्रेशर वाढेल. थेंबे थेंबे तळे साचे हे नाव, हे खरं तर शब्द तुम्ही ऐकले असतील, परंतु आता ही एक एक धाव ना टीम बापगावला खूप महत्वाची आहे, कारण एक एक धावेने संघ पुढे जाईल. आता येणाऱ्या बॉलवरती जर एखादी अजून चुकी घडली तर अजून आधीवरती प्रेशर येईल. एखादा मोठा फटका आला तर डेफिनेटली अजून प्रेशर येईल. एखादा डॉट बॉल जरी आला ना तरी आधीवरती तो प्रेशरच राहील, कारण त्याची जी कामगिरी राहिली ना 3 बॉलवरती खराब राहील. आता चर्चा करेल संघ खेळत असताना लोणाड, कारण धावा 44 रोखायच्या होत्या. 3 बॉलरने चांगली कामगिरी केली आहे. आता सध्या तरी आपण मैदानाच्या आतमध्ये बघताय की जो प्रेशर आहे तो प्रेशर साफ तुम्हाला पाहायला मिळतो, तो म्हणजेच आधी या बॉलरवरती. आता समीकरण जर आपण पाहिलं तर 5 चेंडू 23 लागोपाठचे 3 चेंडू वाईड आल्यात आधीच्या माध्यमातून. समोर गणेश राऊंड द विकेटने आही बॉल पडला, आही बॉल भरलाय आणि चौथा चेंडू वाईट. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये ते कळण्यास खरं तर भाग नाहीये. राऊंड द विकेट, राऊंड द विकेट, फुल टॉस बॉल ऑन साइडला. आता असं वाटत नाही की गणेश स्ट्राईक त्याच्याकडे ठेवेल, कारण त्यालाही माहिती की लारा आहे तर सर्व काही डिपेंडेबल आहे. मॅच मध्ये सिंगल बनवली. आता 4 मध्ये जर आपण पाहिलं तर समीकरण राहिले 21 धावायचं. लाराला आता विचार करायचा आहे. समोर आधी ऑलरेडी तो प्रेशर झेलतोय. 4 बॉल त्याने वाईट फेकल्यात. जरूर आता दुसरा बॉल त्याने डिलिव्हर्ड केला. दुसरा बॉल डिलिव्हर्ड करत असताना त्याच्या अगोदर त्याने 4 चेंडू वाईट फेकलात. आतापर्यंत 5 धावा त्याने 2 बॉल मध्ये खर्च केल्यात. या बॉलवरती जर मोठा फटका आला ना लाराच्या बॅटमधून तर समीकरण काहीसं वेगळं असेल. चला लोणाड संघ जास्त वेळ घेऊ नका, फील्ड पोझिशन तुम्ही लगेच सजवून घ्या. विनंती करेन की मॅचचा जो रिदम सुरू आहे त्या रिदम मध्ये ही मॅच आपल्याला खेळवायची आहे. समोर लारा आहे. लाराच्या बॅटमधून 2 मोठे फटके मागच्या ओव्हरमध्ये आपण पाहिले सुधीरच्या विरोधात आले. आता त्याला बनवायचे 21. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. फील्ड पोझिशन सजवली जाते आणि लारा सेट झालाय मैदानाच्या आतमध्ये फेस करण्यासाठी आधीला. 4 चेंडू 21 धावे संख्येचं समीकरण. लोणार त्यांच्या विरुद्ध संघ बापगाव खेळतोय. 44 टार्गेट आणि आता 4 मध्ये 21 धावा बनवायचे. ऑन स्ट्राईक राऊंड द विकेटने होतो आधी तयार. लारासाठी हा बॉल समोर खेळलात. आता कुठेतरी भंग झाल्यात अशा अपेक्षा. चांगला बॉल. आधीचा स्ट्रगल, याच्या अगोदर 4 चेंडू त्याचे वाईट. आता ही वाईट लाईन वरतीच टाकण्याचा प्रयत्न. आधीला माहिती होतं की ऑनसाइडला मोठा फटका लवकर कन्वर्ट होतो, ऑफसाइडला जास्त मोठे फटके कन्वर्ट होत नाही. त्याच अनुमानाने त्याने टप्पा चांगला ठेवला आणि आता 3 मध्ये 21 बनवायचे. टप्पा पडला ही ऑप्शनच्या बाहेर. हे षटक ना खूपच लांबडं राहील, कारण आतापर्यंत 8 बॉल त्याने फेकल्यात, परंतु 8 बॉल मध्ये 5 चेंडू वाईड आहेत. अजूनही बॉल शिल्लक आहेत 3, म्हणजे हे षटक खूप लांबडं राहील. राऊंड द विकेट. अजून एक वाईड बॉल, अजून एक वाईड बॉल. कल्याण डोंबिवलीच्या इतिहासामध्ये असं झालं होतं, कदाचित मेकादयाना माहीत असावं की रिची मात्रे समोर होता आणि त्या रिची मात्रे समोर 6 चेंडू वाईट एका गोलंदाजाने टाकले होते. परंतु आता सध्या तरी हा मोठा इतिहास घडेल या क्रीडांगणाचा. आतापर्यंत 9 बॉल खरं तर त्याने फेकल्यात. त्या 9 बॉल मध्ये तुम्ही पाहिलं तर 7 चेंडू वाईट टाकल्यात. म्हणजेच क्रिकेटमध्ये या वेगळ्या रेकॉर्डची नोंद राहील आधीच्या नावावर. परंतु हरकत नाहीये. सध्या तरी 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 3 बॉल मध्ये बनवायच्या धावा 19. आही चेंडू वाईट. आता समीकरण टर्न होईल, कारण 3 मध्ये 18 हव्यात. 3 मोठे फटके हव्यात आणि ती क्षमता आहे लाराकडे. आतापर्यंत जे व्हाईट बॉल टाकल्यात त्या व्हाईट बॉल वरती जर आता ही मॅच जर गमावली गेली ना तर पूर्णपणे कारणीभूत या ठिकाणी राहील तो म्हणजे साधी कडकी में आटा गेला आपण असं म्हणू शकतो. कारण सध्या तरी धावा रोखायचे. दुष्काळ पडलाय धावसंख्येचा. त्या दुष्काळाला आपण आपल्याच पद्धतीने जीवनदान देतो संघ बापगावला, असंच आपण म्हणू शकतो. चला वेळेसंदर्भात सहकार्य करा, कारण आज 10चा लॉट आहे. त्या अनुमानाने आपण कोणत्याही प्रकारचा एक्स्ट्राचा वेळ कोणत्याच टीमला देत नाही. 3 चेंडू 18 धावा.
चेंज केली गेली साईड ओव्हर द विकेटने आता बॉलिंग करेल आधी त्याच्या समोर आहे लारा बनवायच्यात कंपल्सरी 18 धावा विजयासाठी गावदेवी बापगावला 3 चेंडू 18 धावा 3 मोठे फटके या ठिकाणी हव्यात ओव्हर द विकेटने समोर खेळण्याचा प्रयत्न भेदला गेलाय स्वीपर कव्हरच्या दरम्यान बॉल चाललाय सिंगल झाले कंप्लीट सेकंडचा प्रयत्न गणेशने सोडले स्ट्राईक विकेट कीपरकडे बॉल आलाय डायरेक्ट हिट झाला नाही आणि इथनं 2 धावा झाल्यात कंप्लीट या अगोदरच्या बॉलवरती जर आपण पाहिलं ना तर जी राऊंड द विकेटने बॉलिंग होती ना ती राऊंड द विकेटने बॉलिंग त्याची चांगली राहिली नाही त्याच्यामुळे ओव्हर द विकेटने आता आला समोर बॉल टाकला गेला स्वीपर कव्हरच्या दरम्यान तो बॉल गेला डीप मध्ये जास्त जाऊ दिलं नाही त्या बॉलवरती मिळालेल्या धावा 2 टीम मध्ये ऍड केल्या गेल्या धावा झाल्यात 28 2 मध्ये अजूनही बनवायच्यात 16 धावा विजयासाठी गावदेवी बापगावला एक आता चुकीचा बॉल लिगल होऊ शकतो या मॅचला विजय करण्यासाठी परंतु बॉल चालल्या मागे इथनं चौकार जरूर मिळेल बॅटची कडा होती ते संपार सांगत असताना बॉल गेला बॉर्डरलाईनच्या बाहेर म्हणजे एका बॉल मध्ये बनवायच्या धावा 12 विजयासाठी टीम गावदेवी बाप एका चेंडूमध्ये 12 बनवायचे आहेत एखादा अनलिगल बॉल यावा लाराला असंच वाटत असावं की एखादा अनलिगल बॉल ज्याच्यावरती षटकार त्याच्या नंतर आपण अटॅक करू शकतो एका चेंडूमध्ये 12ची गरज होती परंतु ऑन साइडला हा फटका जरूर चाललाय डीप मध्ये परंतु इथनं सामना गमावावा लागेल तो म्हणजेच गावदेवी बापगावला 44चा डिफेंड करत असताना पुढे सरकेल तो म्हणजे जय बजरंग स्पोर्ट्स लोणाड हार्डलक म्हणूया आपण लारा अँड टीम म्हणजेच गावदेवी बापगावला चा बचाव